केवळ समुद्रकाठी उभं राहून त्याच्याकडे पाहून तुम्ही तो ओलांडू शकत नाही. पहाट अंधारात बुडाली असतानाही जर कुठून प्रकाश मिळत असेल तर तो विश्वासातून. फुलपाखरू आपल्या आयुष्यातले महिने मोजत नाही, तो क्षण मोजतो, म्हणून त्याच्याकडे भरपूर वेळ असतो. काय मित्रांनो, ओळखलत का? रवींद्रनाथ टागोर यांच्या या काही खूप वाचल्या गेलेल्या, लक्षात ठेवल्या गेलेल्या ओळी. त्यांचं लेखन सामाजिक न्याय, स्त्री चळवळ, देशभक्ती अशा अनेक भावना आणि विचारांनी प्रवृत्त झालेलं होतं. 1913 त्यांना गीतांजली या त्यांच्या काव्यग्रंथासाठी नोबेल मिळाला. 1921 विश्वभारती विद्यापीठाची स्थापना करून त्यांनी शिक्षण क्षेत्रात महत्त्वाची मुहूर्तमेढ रोवली. शिक्षण हे माणसाला स्वतंत्र करणारं, निसर्गाशी जोडणारं, सर्जनशीलतेला प्राधान्य देणारं असावं, असं त्यांचं स्पष्ट मत होतं. रवींद्र संगीत म्हणून ओळखल्या जाणाऱ्या 2000 पेक्षाही जास्त गाण्यांच्या मालिकेत त्यांनी उत्तम संगीतासह अनेक भावभावना, विचार आणि विषयांवरती गाणी लिहिली. पुरानो সেদিনের কথা ভুলবি কি রে হায় ও সে চোখের দেখা প্রাণের কথা সে কি ভোলা যায় চিরদিন তোমার আকাশ চিরদিন তোমার আকাশ তোমার বাতাস আমার প্রাণে ও মা আমার প্রাণে বাজায় বাঁশি সোনার বাংলা আমি তোমায় ভালোবাসি. आज त्यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या एका इंग्रजी कवितेचं मराठीमध्ये रूपांतर करण्याचा मी प्रयत्न केला आहे. कुठली कविता ते कॉमेंटमध्ये नक्की ओळखा आणि जमलंय का तेही सांगा. जेथे मनाला नसेल कोणतेही भय अन मानेला नसेल हरकत उंच आकाशात पाहण्याची, जेथे नसेल मर्यादा ज्ञानाला त्याच्या खोलीला अन विस्ताराला, जेथे जग नाही विभागलेले तुकड्यांमध्ये व भेदाच्या भिंती नाहीत कोणाच्याही अस्तित्वाचा आधार, जेथे शब्द येतात सत्याच्या खोल प्रवाहातून, जेथे अथक प्रयत्न चालत राहतात पूर्णत्वाच्या दिशेने, जेथे तर्काच्या कसोटीवर तोललेले विचार चुकत नाहीत वाट अर्थहीन सवयींच्या भयानक वाळवंटात, जेथे बुद्धीला मिळते पोषण सतत प्रगत होत राहणाऱ्या विचार आणि कृतींतून. परमेश्वरा, उघड माझ्या देशाचे डोळे त्या स्वातंत्र्याच्या स्वर्गात.